ताई साहेब, आज मी या ठिकाणी धनगर समाजाची बैठक मोठ्या प्रमाणात होत आहे. मी स्पीकर ऑन केलेले आहे, माईकला लावलेला आहे आणि या म्हणजे धनगर समाजाची जी काही खंत आहे इथं प्रत्येकाने आपापल्या भाषणात व्यक्त करून दाखवली. या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात हा धनगर बांधव आहे. या जिल्ह्यामध्ये धनगर समाजाचा म्हणजे खासदार यापूर्वी रखमाजी गावडे होऊन गेलेले होते. यानंतर या जिल्ह्याचे खासदार असतील, राज्यसभा असेल, विधान परिषद असेल, विधानसभा असतील, जिल्हा परिषद अध्यक्ष असेल किंवा पंचायत समिती सभापती असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, बाजार समितीचे सभापती असतील किंवा उपसभापती असतील, जे काही लोकशाहीतील लोकहिताची किंवा जी लोकांना न्याय देणारी पदं आहेत, या पदांमध्ये धनगर समाजाची खूप नगण्य संख्या या जिल्ह्यामध्ये धनगर समाजाला न्याय मिळाला नाही किंवा जे काही या आमच्या परिसरामध्ये जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, यांना पुढे नेण्यात आलेलं नाही किंवा पुढे त्यांना सन्मान दिलेला नाही, उमेदवाऱ्या दिलेल्या नाहीत. समाजाला 25-15 असेल, खासदार आमदार फंड असेल किंवा कुठलंही जे असेल, या धनगर समाजावरती अन्याय झालेला आहे. सगळ्या ज्या जिल्ह्यामधल्या ज्या नगर परिषद आहेत त्याच्यात किमान 2 तरी सभापती असावे, अध्यक्ष असावेत, आमच्या प्रत्येक ठिकाणी सभापती असावेत. याच्यासाठी आपल्या येणाऱ्या काळामध्ये किंवा धनगर समाजासाठी काय भूमिका आहे ही स्पीकर ऑन केलंय, आपण हे करावी. हो, नमस्कार सर्वांना, माझा नमस्कार, जय मल्हार. मी तुमच्या वेदना समजू शकते. माझ्या हातात जे आहे, जसं मी बीड जिल्ह्यामध्ये माझ्या परळी तालुक्यामध्ये 1 जिल्हा परिषद गट धनगर समाजाला लढायला लावला. माझ्यावर खूप लोक तुटून पडले तरी लावला. आर्थिक दाम दंडभेद प्रचंड ताकदीने उभा करून मी आमच्या इथे आमच्या आबा बेडकरला उमेदवारी दिली होती. धनगर समाजाचा बळीगड दिला. आम्ही सभापती केलो होतो ओबीसीच्या जागेवर. आम्ही नेहमी भावना, जेव्हा मोदी साहेबांनी मला शिकवले की एका समाजाचे आपण नाही, समाजात सगळ्याच समाजाला प्रतिनिधित्व दिलं पाहिजे, तेव्हा लमाण समाजाला आम्ही वसंत राठोडला दिलं, बळीगडला दिलं. पण मला असं वाटतंय की गेल्या काही काळामध्ये दुर्लक्ष झालंय आणि हे दुर्लक्ष अक्षम्य आहे. पण मी स्वतः बाळांनो सत्तेत नसल्यामुळे मला फार हात बांधलेले असल्यामुळे मला काही करता आलं नाही. पण मी वचन देते, येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, मार्केट कमिटी, कोणत्याही महत्वाच्या जागी मी धनगर समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांच्यासाठी जागा आणि त्यांच्यासाठी सन्मान राखून ठेवणे माझा शब्द आहे. माझ्या हातात 5 वर्ष असताना मी जे करता येईल ते केलं, परंतु 5 वर्ष मीच अज्ञातवासात होते आणि मीच स्वतः कष्टात होते किंवा थोडीशी बाजूला पडल्यासारखे होते. त्यात तुम्हाला जर काही त्रास झाला असेल तर मी तुमची क्षमा मागते. पण माझ्या लेख समजून आणि आत्ताच्या आलेल्या संकट काळात आपण सर्वजण एकजुटीने जर लढला तर मग मला कमी कष्ट पडतील. माझ्या पाठीमागे तुम्ही आशीर्वादाचं बळ उभं करा. मी तुम्हाला अंतर कधी देणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे. बाळासाहेब जोसले पण माझ्यावर काम केलंय 5 वर्ष. जेव्हा मी मंत्रिपदात होते तेव्हा त्यांनी किंवा या सगळ्या लोकांनी, तुमची टीम आहे, त्या कोणी मला काही कधी त्रास दिला नाही. आपले वाघमोडे दादा आहेत, सगळ्यांनी कामं केलेली आहेत. पुढच्या वेळी मी स्वतः प्रत्येक गोष्टीत लक्ष घालेन जसं पूर्वी घालत होते. ताई साहेब, धनगर आरक्षण या विषयावरती आपली भूमिका स्पष्ट करा किंवा ज्या मुख्यमंत्र्यांनी मराठा बांधवांसाठी ज्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती, मी आरक्षण देणारा दिलेलं आहे, आपणही धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आपली काय भूमिका आहे? मी नेहमीच धनगर समाजाच्या आरक्षणासाठी कमिटेड आहे. पण केंद्र शासनाचा विषय असल्यामुळे संसदेत गेल्यावर मी पहिला प्रश्न जर संसदेत मांडेल तर तो धनगर समाजाच्या आरक्षणाचा मांडेल. हे माझ्या आईला देवीची शपथ, महादेवाची शपथ घेऊन तुम्हाला शपथ. मी उमेदवारी करावी, पण माझ्यासाठी धनगर आरक्षण हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. एकदा उमेदवारी केल्यानं धनगर समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत. पण जर आपण धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी जर कुणाला ताकद दिली, बळ दिलं आणि त्यांनी आरक्षणासाठी प्रामाणिकपणे लढलं तर धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटेल. म्हणून सगळ्यांनी एकमुखानं असं केलं की धनगराची उमेदवारी घेण्यापेक्षा धनगर आरक्षणाच्या प्रश्नासाठी जे आपल्यासोबत राहतील त्यांच्यासोबत आपण राहू. बजरंग बाप्पा सोनवणे यांनी सांगितलं माझी उमेदवारी आणखी फायनल झालेली नाही, झाली तर मी धनगर समाजाच्या सगळ्या प्रश्नांसोबत राहील. आणि ताईंना
आम्ही सगळ्यांनी फोन केला, सगळे ऐकत होते. ताईंना सांगितलं की भारतीय जनता पक्ष किंवा तुमच्या पक्षाकडून किंवा तुमच्याकडून धनगर समाजावरती नेहमीच दुर्लक्ष झालेलं आहे. या समाज मोठ्या संख्येनं असल्यानंतर सुद्धा आपल्याकडून दुर्लक्ष झालंय. येणाऱ्या काळात तुमची भूमिका काय असेल आरक्षणावरती आणि याच्यावरती. त्यांनी सांगितलं जे झालं ते होऊन गेलं, पण धनगर आरक्षणाच्या प्रश्नासाठी मी स्वतः सभागृहात लढेल, तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या पुढं असेल, आरक्षण अंमलबजावणीशिवाय मी थांबणार नाही असा त्यांनी शब्द दिला. आणि आम्ही सगळ्यांनी सांगितलं की 11 तालुक्यामध्ये झेडपी मेंबर 11 असावेत, 22 पंचायत समिती मेंबर असावेत, किमान 2 सभापती पंचायत समितीचे असावेत, जिल्हा परिषद अध्यक्ष एखादं पद आमच्याकडे द्यावं किंवा या जिल्ह्यातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यामध्ये धनगरांच्या पोरांना प्रतिनिधित्व करावं. मग ही संधी जर त्यांच्याकडून आम्हाला मिळत असेल, त्यांनी आम्हाला शब्द आणि लेखी दिलं आणि याप्रमाणे जर धनगरांच्या पोरांचं याच्यामध्ये पुढे फायदा होणार असेल तर एका लोकसभेच्या उमेदवारीपेक्षा धनगर समाजाच्या पोरांचं नक्की कल्याण याच्यामध्ये होईल. म्हणून आजच्या या बैठकीमध्ये हा निर्णय. माधव हा फॅक्टर किंवा ओबीसी फॅक्टर म्हणून नाही आम्ही त्यांच्यासोबत, तर धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न त्यांनी मार्गी लावावा, धनगर समाजाच्या पोरांना या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये न्याय द्यावा यासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहोत. मी उमेदवारी करावी, पण माझ्यासाठी धनगर आरक्षण हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. एकदा उमेदवारी केल्यानं धनगर समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत. पण जर आपण धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी जर कुणाला ताकद दिली, बळ दिलं आणि त्यांनी आरक्षणासाठी प्रामाणिकपणे लढलं तर धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटेल. म्हणून सगळ्यांनी एकमुखानं असं केलं की धनगराची उमेदवारी घेण्यापेक्षा धनगर आरक्षणाच्या प्रश्नासाठी जे आपल्यासोबत राहतील त्यांच्यासोबत आपण राहू. बजरंग बाप्पा सोनवणेंनी सांगितलं माझी उमेदवारी आणखी फायनल झालेली नाही, झाली तर मी धनगर समाजाच्या सगळ्या प्रश्नांसोबत राहील. आणि ताईंना आम्ही सगळ्यांनी फोन केला, सगळे ऐकत होते. ताईंना सांगितलं की भारतीय जनता पक्ष किंवा तुमच्या पक्षाकडून किंवा तुमच्याकडून धनगर समाजावरती नेहमीच दुर्लक्ष झालेलं आहे. या समाज मोठ्या संख्येनं असल्यानंतर सुद्धा आपल्याकडून दुर्लक्ष झालंय. येणाऱ्या काळात तुमची भूमिका काय असेल आरक्षणावरती आणि याच्यावरती. त्यांनी सांगितलं जे झालं ते होऊन गेलं, पण धनगर आरक्षणाच्या प्रश्नासाठी मी स्वतः सभागृहात लढेल, तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या पुढं असेल, आरक्षण अंमलबजावणीशिवाय मी थांबणार नाही असा त्यांनी शब्द दिला. आणि आम्ही सगळ्यांनी सांगितलं की 11 तालुक्यामध्ये झेडपी मेंबर 11 असावेत, 22 पंचायत समिती मेंबर असावेत, किमान 2 सभापती पंचायत समितीचे असावेत, जिल्हा परिषद अध्यक्ष एखादं पद आमच्याकडे द्यावं किंवा या जिल्ह्यातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यामध्ये धनगरांच्या पोरांना प्रतिनिधित्व करावं. मग ही संधी जर त्यांच्याकडून आम्हाला मिळत असेल, त्यांनी आम्हाला शब्द आणि लेखी दिलं आणि याप्रमाणे जर धनगरांच्या पोरांचं याच्यामध्ये पुढे फायदा होणार असेल तर एका लोकसभेच्या उमेदवारीपेक्षा धनगर समाजाच्या पोरांचं नक्की कल्याण याच्यामध्ये होईल. म्हणून आजच्या या बैठकीमध्ये हा निर्णय. माधव हा फॅक्टर किंवा ओबीसी फॅक्टर म्हणून नाही आम्ही त्यांच्यासोबत, तर धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न त्यांनी मार्गी लावावा, धनगर समाजाच्या पोरांना या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये न्याय द्यावा यासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहोत.